शेतात राबणाऱ्या हातांना क्षणात मृत्यू कवेत घेतो तेव्हा निसर्गाची निर्दयता माणसाला हादरवून सोडते। शिवडे तालुका सिन्नर येथे रविवार दिनांक 4 रोजी सकाळी घडलेली घटना अशीच अंगावर शहारे आणणारी ठरली। न्याहारीसाठी थांबलेल्या शेतमजुरावर अचानक बिबट्याने झडप घातली। जीव वाचवण्यासाठी झालेल्या झटापटीत शेतमजूर आणि बिबट्या दोघेही विहिरीत कोसळले आणि पाण्यातच दोघांचे प्राण गेले। सावता माळीनगर येथील गोरख लक्ष्मण जाधव वय 43 शिवडे येथील गणपत चव्हाणके यांच्या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते। विहिरीलगतच्या आंब्याखाली बसून जाधव न्याहारी करीत होते। इतक्यात मागून आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली। जीवाच्या आकांताने जाधव आणि बिबट्यामध्ये जोरदार झटापट झाली। अवघ्या 10 फुटांवर असलेली कठडे नसलेली विहीर मृत्यूचा सापळा ठरली। झटापटीत दोघेही थेट विहिरीत कोसळले। मदतीसाठी आरडाओरडा करणाऱ्या महिलांनी आणि ग्रामस्थांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र विहिरीत असलेल्या वीज पंपाच्या फाउंडेशनवर थकलेला बिबट्या बसल्याने कुणालाही खाली उतरता आले नाही। घटनेची माहिती मिळताच वन विभाग घटनास्थळी दाखल झाला, मात्र आधी बिबट्याला ठार करा मगच मृतदेह बाहेर काढा अशी संतप्त भूमिका ग्रामस्थांनी घेतली। अखेर विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला जेरबंद केले। पोहणारे गोविंद तुपे यांच्या मदतीने जाधव यांचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला। दरम्यान बिबट्याला बाहेर काढताना विहिरीतील कासव पिंजरा वारंवार पाण्यात बुडाल्याने बिबट्याच्या नाकातोंडात पाणी गेले आणि अखेर त्याचाही मृत्यू झाला। या घटनेची सिन्नर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे। मृतदेहाच्या पाणीत गोरख जाधव यांच्या चेहऱ्यावर, डोक्यावर आणि पोटावर बिबट्याच्या पंजाच्या खोल खुणा आढळल्या। त्यांच्या मागे वृद्ध आईसह पत्नी, मुलगा आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे। मोलमजुरी करून संसार चालवणाऱ्या या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे।